मागच्या रविवारी आपला धारणेचा विषय झाला. धारणा म्हणजे काय? एकच विषय, एक कल्पना किंवा एक आठवण आपल्या मनासमोर आपल्याला पाहिजे तितका वेळ धरून ठेवणं, याचं नाव धारणा. उदाहरण घ्या, आधी काळजीच उदाहरण घ्या की समजा तुम्हाला कशाची तरी काळजी लागली, मुलीचं लग्न ठरलंय आणि पैसा नाही जवळ. अशा वेळेला जी काळजी, पैशाची काळजी लागते, तो पैसा कसा गोळा करावा किंवा कसा आणावा हा विचार जर सारखा डोळ्यासमोर राहिला, मनासमोर राहिला, तर ती धारणा आहे. आपली जी काळजी आहे ती अशी सरकती काळजी आहे, शिफ्टिंग आहे. मानसशास्त्रात त्याला शिफ्टिंग अँझायटी म्हणतात. काळजी आहे पण बाकीचे व्यवहार सरळ चालू आहे, बरं का? ही काळजी खरी नव्हे. खरी काळजी ज्याला तोच आहे, अँझायटी न्यूरोसिस असं म्हणतात त्याला. झोपेत सुद्धा तू काळजी करीस त्याच विषयाची. तर हे जसं डॉक्टर बरोबर आहे ना, आपल्या काय सांगतो, तस ईश्वराची कल्पना, ईश्वराची स्मृती किंवा ईश्वराच्या अस्तित्वाची धारणा सारखी राहणं म्हणजे परमार्थ आहे. प्रश्न असा येतो, अहो सगळं व्यवहार करताना कसं राहील? अगदी साधं उदाहरण सांगतो. आता ईश्वराचा संबंध आहे म्हणून, ईश्वर कसा आत्मस्वरूप आहे, आत्मस्वरूपाचा मला अनुभव काय आहे? आज नुसतं भान आहे, मी आहे हे भान आहे. तेव्हा 24 तास जाऊ द्या, पण निदान जागेपणी तरी सर्व व्यवहार करताना मी जिवंत आहे, मी आहे हे भान आहे ना, असं भान राहणं हे सत्पुरुषाचं लक्षण आहे. याला अनुसंधान म्हणतात. समजून घ्या, आपण करू नका बाळा. पण अध्यात्म म्हणजे काय? चमत्कार नव्हे. अध्यात्म म्हणजे वस्त्र घालणं नव्हे. अध्यात्म म्हणजे उत्तम निरूपण करणं नव्हे. अध्यात्म म्हणजे ग्रंथ लेखन नव्हे. अध्यात्म म्हणजे माझं जसं भान आहे मला, असं ईश्वराचं भान 24 तास राहणं, त्याचं नाव अनुसंधान, याचं नाव परमार्थ. त्याला ब्रेक म्हणजे चूक नाहीच, तुटलं नाहीच, अतूटच आहे ते, बरं का? म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं ना की जागृती स्वप्नी पांढर, असं ते भान आहे. हे भान राहायला जे मन तयार करायचं, त्या मनाची पहिली अवस्था धारणा आहे. धारणा म्हणजे धरून ठेवायचं त्याला. आणि यासाठी आज ते मन इंद्रियातून जे बाहेर जात आहे तिथे तोडलं पाहिजे. याचं नाव धृती. त्याला शक्ती लागते. धृती हे सामर्थ्य आहे. आणि त्याला जो शेवटी दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराजांनी, तो पार एक्सलन्स म्हणजे अप्रतिमच आहे. आधी मी तुम्हाला सांगतो काय आहे. झाडावरती पक्ष्यांची घरटं असतात, त्याच्यावर साप चढून ती अंडी खातो पक्ष्यांची. तर असं होतं म्हणतात की साप चढायला लागला, पक्षी आहे तिथे, पण त्या सापाला येताना पाहिल्याबरोबर त्या पक्ष्यांची उडण्याची शक्ती नाहीशी होते. असा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. म्हणाले, एक मदमत्त हत्ती आहे, जबरदस्त हत्ती आहे. हत्ती केवढं धूळ, मी सांगितलं ना आपल्याला, प्रचंड हत्ती. आणि सिंह त्या मानाने लहान, पण हत्तीनं पाऊल टाकायला पाय उचललाय आणि समोर सिंह गर्जना करीत आला, तर उचललेला पाय खाली ठेवता येत नाही, तसं तसा राहतो. तसं अर्जुना, इंद्रिय धावतात म्हणजे काय? माझ्या स्मरणाने आठवण झाल्याबरोबर इंद्रिय
विषयातून थांबली याला धृती असं म्हणतात. हे की नाही, तो पुरुष स्वतः अनुभव असल्याशिवाय बोलणारच नाही, अशक्य. मग हा धारणेचा अनुभव आहे माणसाला. कोणतंही मोठं कार्य धारणेशिवाय होऊच शकत नाही. मग परमार्थ हे जर मोठं कार्य असेल, धारणा पाहिजेच त्याला. आणि नाम जे निसर्ग त्याचा अर्थ धारणा नाही, हे धारणा ठेवत नाही. दरवेळेला घेतो अहो घेतो कसलं होत आहे एकदम निसर्ग. एका बाईने किती अप्रतिम सांगितलं, कोणी लाटायला सुरुवात केला असताना नाम चालू असतं, तर टाकताना विसरतो. किती बरोबर आहे. बाई कशी असली पाहिजे बघा, साधनी असली पाहिजे. ही झाली ना. आज आता धारणा हा विषय योगाचा आहे. आपल्याला मी अनेक वेळा सांगितलं, पुन्हा सांगून ठेवतो की जसं आपण बनारसला जायचंय विश्वेश्वराच्या दर्शनाला. विश्वेश्वर म्हणजे विश्वाचा मालक ना. एक मनुष्य बंगालमधून आला, एक मनुष्य पंजाब मधून आला, एक मनुष्य महाराष्ट्रातून गेला, एक मनुष्य गुजरातीतून गेला. ही सगळी 5-6 माणसं त्या मंदिरात गेली. दर्शनाकरता जायला एकच दार आहे. त्या लहानशा दारातूनच आत जावं लागेल. कोणी कुठून जरी आलेला असला, कोणीही कोणत्याही मार्गाने जाऊ दे, ज्ञानमार्गाने जाऊ दे, योग मार्गाने जाऊ दे, भक्ती मार्गाने जाऊ दे, भगवंताची गाठ घ्यायला ध्यान हा एकच मार्ग आहे. ध्यानात ठेवा. ध्यानाशिवाय परमात्मा दर्शन नाही. आणि त्या ध्यानाची पूर्वस्थिती असेल तर धारणा आहे. ती धारणा तुम्ही कशी डेव्हलप करा, कशी वाढवा, पण ध्यानाशिवाय नाही. म्हणून धारणेला अतिशय महत्व आहे. मी आपल्याला फरक सांगितला. ध्यान धारणा म्हणजे मेडिटेशन, चिंतन, आणि ध्यान म्हणजे कॉन्टेम्प्लेशन. हे कॉन्टेम्प्लेशन शिवाय नाही. बर, आता हा जो योगाचा विषय आहे ते काय भानगड आहे? योग काय करतो? योग हा आपल्या मनाची तयारी करतो. आजचं जे मन आहे त्या मनाला धारणाची योग्यता येईल असं तयार करतो. तो कसं तयार करतो? निरोधाने तयार करतो. मग निरोधन शब्द अलीकडे माहिती आहे. ऑब्स्ट्रक्शन, अडवणं, जे चाललंय त्यात खंड पाडणं, याचं नाव निरोधन. तर आजचं जे जीवन चाललंय त्याचा निरोध करतो, ते अडवतो. पण या निरोधाचे जे प्रकार आहे त्यात एक सुंदर प्रकार सांगतो आपल्याला, जो मला अतिशय उपयोगी पडला तो सांगतो. काय आहे? शेवटी माणूस अनुभवाने शिकतो ना. अनुभवाने शिकण्याची वृत्ती तयार करणं हे परमार्थाला फार आवश्यक आहे. बरं का? कसं ते बघा. मुलगा असावा, सगळी अनुकूलता असावी, त्याला बुद्धी असावी, आणि त्याने अभ्यास न करावा. एक उदाहरण. मुलगी सुरेख असावी, स्वभावाने चांगली असावी, उत्तम स्थळ पाहून दिलेलं असावं, आणि सासू तिला छळावी. अनुभव सांगतो ना जीवनात. मुलाला तयार केला, शिकवलं, मोठा केला, पगार चांगला आहे, आणि प्रसंगाने बाबा तुम्हाला हे कळत नाही असं त्यांनी म्हणावं. आपण उत्तम काम करावं ऑफिसमध्ये, चांगलं सगळ्यांना मदत करावी, आणि एखादा अधिकारी असा यावा की ज्याने आपल्याविषयी जेवढा गैरसमज शक्य तेवढं करून द्यावा. पण आणखी अनुभवाचे कमाल सांगतो तुम्हाला. एक रामदासी होते. तर रामदासी म्हणजे संन्यासी, जवळजवळ संन्यासी. 30-35 वर्षाचं वय. त्याला वाटलं मला एक अनुभव घ्यावा. काय केलं त्यांनी? त्यांच्या परिचयाचे एक चांगले श्रीमंत ग्रस्त होते. त्यांना एक सुरेख मुलगी होती, लाखोपती होते. हे गेले म्हणाले मला लग्न करायचं. पैसे देतो म्हणाले. नाही म्हणाले तुमच्या मुलीशीच करायचं. बरं का?
काय बोलतो काय म्हणाले, वेळासारखं आहे, होणं शक्य नाही म्हणाले, तुम्हाला मी मुलगी देणार नाही. नाही म्हणजे मुलीला तरी विचारा, बरोबर का. तेव्हा विनोदाने त्याने मुलीला विचारलं की बा हा म्हणतो रामदासी लग्न करायचंय का म्हणते. तेव्हा ती काय, ती खूप निघाली, ती थुंकली बाहेर म्हणाली एवढी किंमत आहे या रामदासाला, बरं का. तेव्हा हे हसायला लागले आणि निघाले, म्हणाले काय काय अनुभव, म्हणाले वा, हा अनुभव घेण्याकरता म्हणाले मी तुम्हाला विचारलो होतो. झालेली गोष्ट आहे, बरं का. अनुभवापासून शिकायचं ते काय, म्हणजे जगामध्ये तक्रार करायला जागा नाही तर परमात्मा साधे, हे लक्षात ठेवा आपण. पार्श्वभूमी काय पाहिजे, आज असं आहे काय, हरकत नाही, काय शिकू शकेल यापासून. परवा मला कोणीतरी सांगितलं की तो अमेरिकेतून इथे मुलगा आला, 8 दिवसाला 80 मुली बघितल्या म्हणाले, बरं का. काय बोल, काही चमत्कार बघतात म्हणजे काय बघतात मला कळत नाही, पण ते बोलण्याची सोय नाही, असंच आहे, हा अनुभवच आहे, बरं का. तेव्हा ते काय म्हणाले ते सांगतो. ज्यांचा मुलगा चांगल्यापैकीच आहे तिथे, की मुलाचं लग्न होत नाही त्याची काळजी लागते, हा अनुभव मला आला म्हणाले. त्यांना आता परमार्थ वगैरे काही नव्हतं, पण मी म्हणलं हेही चांगलं आहे, तक्रार नाही आहे असं आहे. तेव्हा धारणा शिकायला माणसाने पहिल्यांदा अनुभवातून शिक्षण घ्यावं लागतं. अनुभवातून शिक्षण घ्यायचं म्हणजे अनुभवावरती विचार करायला लागायचं, आणि हा विचार करता करता त्यातून धारणा निर्माण लक्षात ठेवा, बरं. आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या सांगितल्या आहेत त्या आधी मी वाचतो, आणि मग तो योगाचा अंग काय आहे त्यामध्ये तेही सांगेल. सुरुवात अशी आहे, अगोदर गुढे काढी प्राण नावाची पेंडी बांधून निघाली उडी मध्यमे माझी. ते उडीने उंडी पाहिजे, उंडी म्हणजे लाडू, कानडी शब्द आहे, उंडी म्हणजे लाडू, उंडी म्हणजे पेंड, असा अर्थ सांग. 3-4 ओव्याच आहे, मग आपण त्याच्यावर विचार करू. प्राण म्हणले आधळ आहे, ऊर्ध्व आहे, त्याला आपल्याकडे श्वास उश्वास असं म्हणतात, किंवा प्राण आणि अपान. गीतेमध्ये बघा, प्राणापानं समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणा. प्राण आणि अपान हे दोन्ही म्हणाले कुठे राहतात हे शोधून काढतो, त्यांचं गुण सांगतो आपल्याला काय असते तो. मग त्यांचं पेंडी बांधतो, त्यांना एके ठिकाणी गुंडाळतो, आणि मग तो मध्यमे माझी त्यांना घालतो, बरोबर. ऐकून ठेवा, पुढे म्हणताय, संकल्प विकल्पाचे लुगडे सांडून मन उघडे बुद्धी मागिलेकडे उभीच पैसे. असं आहे, मन लुगडं नेसलंय म्हणाले, संकल्प विकल्प रूपी लुगडं नेसलंय. आता ते एकच नसणार, आपलं 2 नसणार, एकच लुगडं आहे, मग जरीचं पदर असेल करायचे त्याला कोणाचं. संकल्प विकल्पाचं लुगडं आहे, हे लुगडं मनाने फेडलं आणि उघडं बसलेलं आहे. ते उघडे बसलं, बुद्धीच्या मागिलीकडे उभीच व्हायचं, बुद्धीला आश्रयाने. पुढे म्हणाले, ऐसी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांगितली जाते. मन प्राण आणि इंद्रिय या तिघांचे जे क्रिया आहेत, संवाद आहेत, ते ज्या धैर्याने, धैर्यराज धृती धारणेनं ज्यांनी सोडवलं, मग आघवीची सडी ध्यानाच्या आतुल्या मढी कोंडीची निरवळी योगाची. असं ते जे आहे मन सगळं, ते ध्यानाच्या मठामध्ये कोठडीमध्ये कोंडून टाकतो. मग ते मग पुढची उभी राहू काय भांडले होईल.
इट इज इंग्लिश मध्ये, इट इज ऑल ग्रीक अँड लॅटिन. काय भानकडे, अलीकडे संस्कृतात तसंच झालंय. संस्कृत आम्हाला कळत नाही त्यापैकीच झालंय. सांगतो आपल्याला काय आहे, माणसामध्ये जिवंतपणा आहे ते व्यक्त होतं प्राणाने. अगदी समजून घ्या. पण आता हा थोडासा अकॅडमिक विषय होतो, म्हणजे थोडस वर्गात सांगितल्यासारखं समजून घ्या. निष्प्राण देह म्हणजे मृत्यू, सप्राण देह म्हणजे जिवंतपणा. प्राण काय आहे हा प्रश्न आहे. प्राण काय आहे? प्राण जगाला ज्यानी चेतना येते ती शक्ती येत ना प्राण. दगडाला प्राण नाही, प्राण्याला आहे. मग माणूस कसा आहे, जड आणि सूक्ष्म यांचा संगम आहे. मन हे जड आहे, हे सूक्ष्म आहे. देह पंचमहाभूतात्मक या दोन्हींना सांभाळणारा जोडणार असेल तो प्राण आहे. बघा, माणूस मेल्यानंतर त्याचं मन काम करीत नाही शरीरात, कारण प्राणाला चिकटून मन आहे एका बाजूला चेतना आहे. ते नाकापुढे सूट धरतात, म्हणजे श्वास चालू आहे का नाही. तर श्वास हे त्याचं बाहेरचं व्यक्त स्वरूप आहे आणि मन हे आत स्वरूप आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट आणि फिजिओलॉजिकल ऍस्पेक्ट हे दोन मिळून जिवंतपण होतं. हे गेले की ते गेले, ते गेले की हे गेले. बेशुद्धीमध्ये फक्त मानसिक भाग आहे, मनाचा तेवढा थांबतो, प्राणाचा भाग राहतो. अवनॅमधूनच जाईल की तो प्राणाचा भाग राहतो. हा प्राण राहतो कुठे? तो राहतो हृदयामध्ये. म्हणून मेंदू थांबला तरी हृदय चालू ठेवलं तो जगतो. बर, आता हे प्राण लबड काय आहे? प्राण म्हणजे आपल्या यंत्रणेला गती देणारी जी शक्ती आहे ते प्राण आहे. प्राण थांबला तर मन काम करायचं थांबेल, कारण मन गतिरूप आहे. मन सारखं वाहत असतं. या मनाला दोन अंग आहेत, एक आधार आणि एक ऊर्ध्व. म्हणजे एक भगवंताला सन्मुख असलेलं, आत्म्याला सन्मुख असलेलं, एक त्याला विन्मुख असलेलं, एक इंद्रियाकडे धावणार, एक बुद्धीकडे धावणार आहे. अशी दोन अंग आहेत. मन हे कार्यकारी शक्ती आहे बुद्धीची, एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे. आपल्याला हे समजेल जास्ती नाही, आपण त्यांच्या राज्यात राहतो ना, नाही का, की किंवा असं म्हणा त्याचं पर्सनल सेक्रेटरी म्हणा, पीए पेक्षा जास्त असतो ना सेक्रेटरी, कोणा ठेवू आपल्याकडे. म्हणजे बुद्धीनं निर्णय दिला तरी प्रत्यक्ष अंमलात आणण्याचं काम मन करतं, आणि मन जर नाही म्हणलं तर बुद्धी काही करू शकत नाही. आणि ती स्थिती आपली आहे. जरा कठीणच आहे, बरं वांगडच आहे. झोपले ते निघून जा बरं का. मला परमात्म्याचे काय करायचंय हे समजेल याच्यामध्ये. मला एकदम बुद्धीपर्यंत पोहोचता येत नाही, मला मनाच्या द्वारेच जावं लागणार आहे. आणि मनापर्यंत जर पोहोचायचं असेल तर प्राणाच्या द्वारा जायला पाहिजे. प्राणाच्या पर्यंत जायचं असेल तर देहाला सांभाळलं पाहिजे. म्हणून तिसरी आसन पहिल्यांदा, मग प्राणायाम, मग प्रत्याहार. काय पतंजलीची बुद्धी असेल कल्पना करा. बर, निरोध सगळीकडे आवरण आहे. देहाचे निरोध काय? आसन. आसन म्हणजे पहिल्यांदा स्थैर्य, स्थिर सुखम आसन. स्थैर्य पाहिजे, म्हणजे शरीराला जी हालचाल करण्याची सवय आहे ती थांबली पाहिजे. अहो, बाकीची आसनं जाऊ द्या, त्या पुष्कीचे आसनं शिकवतात ना अलीकडे क्लास 20 मध्ये, त्याने तब्येत सुधारेल ते ठीक आहे बरं का, पण हे शीर्षासन करून का प्राणायाम करायचा नसतो, ते प्रकृती करता ठीक आहे. पण जे प्रसिद्ध पद्मासन आहे, या पद्मासनाचं मर्म असं आहे की आपण त्या आसनावरती किती वेळ हालचाल न करता बसू शकतो याची ही आहे. या पतंजलीने फार अप्रतिम शब्द घातलेला आहे. या शरीराचा निरोध करायला प्रयत्न शैथल्य पाहिजे, हा शब्द घातलेला आहे. प्रयत्न शैथल्य म्हणजे
हाय तिकडे आणतोय, अमकं करतोय, तमकं करतोय, हे नाही. आसन सिद्ध ते की ज्याच्यामध्ये स्वाभाविक प्राणाची जी हालचाल आहे ती आत होते, बाहेर काही नाही. हा निरोध. तुम्हाला माहिती आहे ना, काही लोकांना खुर्चीवर बसले की पाय हलवायची सवय माहिती असेल तुम्हाला, नाही का? किंवा काही लोकांना हात वारे करायची सवय असते, काही लोकांना इकडे तिकडे पाण्याची सवय असते. सोपं नाहीये बरं का. तुम्ही हे करून बघा, पुष्कळशे लोक तुमच्यापैकी गाडीने येतात, गाडीत बसल्यानंतर पाहायचं नाही, स्टेशन येईपर्यंत भान ठेवायला पाहिजे, नाही तर पुढे जा, पण डोळे झाकून बसायचं. काय पाहणार? समजा तुम्ही चर्चगेटला जाता, त्याच्या पुढे गाडी जात नाही, काय पाहणार? रोज 30 स्टेशन, 30 माणसं, चढ उतर, काय धक्काबुक्की, हेच पाहायचं ना. पण ते नाही पाहायचं, ठरवा. इतकं सोपं नाहीये. जरा आवाज झाला की डोळे बघेल काय चाललंय. हा निरोध. बरोबर. आपण जपाला बसलो असताना, अहो पाण्याचा निरोध सोपा आहे, पण कानाचा आणि वासाचा निरोध अधिक कठीण आहे. समजा तुम्ही याला बसला आणि आतमध्ये आमटी टाकली आणि तुम्हाला आमटी आवडते, वास आल्यानंतर आपलं तर लक्ष द्या, तुमचं तुम्ही पहा काय. निरोध का सोपा आहे? देहाचा निरोध सुद्धा सोपा नाहीये. सांगण्याचा हेतू काय आपल्याला? स्थिर आणि सुगम आसन. त्याचं सूत्र कसं आहे की बसताना त्यात कष्ट उपयोगाचे नाही, सहज बसलाय. मग आसन कसं पाहिजे? आणि मांडीच घालायला पाहिजे असं नाही, कसंही प्रदूषणासन करा, पण टिकून बसा. पण असं वाटलं पाहिजे की कष्ट नाही, सहज आहे. सहज शब्द आहे त्यामध्ये अगदी, तर ते योग्य आहे. बरं, हा देहाचा निरोध. म्हणजे प्राणाची हालचाल थोडी आवडली, आपल्याला धारणेपर्यंत जायचंय. ते धारणेला, मनाला आवरायला हे सगळं करायला पाहिजे. तेव्हा शरीराचंही पुष्कळ लोक मला विचारतात का नामस्मरण ते तर चालूच आहे म्हणाले. मोठा मनुष्य आहे, ते चालूच आहे. चालूच आहे म्हणजे काय? बाजारात जाताना, इतर जाताना सगळे व्यवहार करतो, मध्ये थोडस नाम घेतो, चालूच आहे. इतकं करून चालायचं नाही, हेही सांगतो. असं नाही करून चालायचं. असं आहे, तुम्ही आपले अभ्यास करताना रेडिओ लावून अभ्यास करतायत, टीव्ही लावून अभ्यास करतायत, चालेल? नाही चालायचं. निरोध व्हायला जर पाहिजे असेल तर तिथे एकाग्रतेचं बीज आहे, हे सोडावंच लागेल. देहाचं झालं, आता प्राणाचं. हे सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी तिथून केलेली आहे. प्राण हा श्वास आणि उश्वास किंवा प्रश्वास. प्राण आणि अपान. अपान म्हणजे बाहेर जाणारा आणि प्राण म्हणजे आत जाणारा. याचा निरोध म्हणजे काय? प्राणायाम. आयाम म्हणजे विरोध. प्राण आत घेतला, क्षणभर थांबला आणि बाहेर आला. तर प्राणायाम दोन प्रकारचा करता येईल. एक हा आत प्राण घेतलाय, थांबला आणि बाहेर टाकला. हा फार वाढवता येणार नाही. आणि मुंबईतल्या अशा आपण जीवन जगतो यात तो फार कठीण आहे. कारण त्याचा दाब, आपण प्राण आत घेतला आणि दाबला तर एक तर इथलं प्रदूषण सगळं, ती घाण आतमध्ये तो वायू जाणार. मग आपल्या फुफ्फुसावर, आपल्या लिव्हरवर, पॅनक्रियास म्हणतात कोणची पिंड, स्वादुपिंड, नंतर आपलं लिव्हर, पॅनक्रियास, डायफ्रॅम ज्याला म्हणतात त्यावर, या सगळ्यावरती त्याचा दाब पडतो. आणि ते प्रदूषित वायू असल्यामुळे तो इतका चांगला नाही, तेव्हा तोही नाही करत. दुसरा जो प्राणायाम आहे तो असा, श्वासात घेतला, बाहेर सोडला आणि पुन्हा घेतला नाही लगेच. हा याला कुंभक म्हणतात आणि केवळ कुंभक म्हणतात. आवरण्याला कुंभक म्हणतात. कुंभक म्हणजे घेणं, रेचक म्हणजे सोडणं आणि कुंभक म्हणजे दाबून धरणं. तर हा जो केवळ कुंभक आहे हा आपण करून पहा, एकदम आपलं मन थोडं शांत झाल्याशिवाय राहणारच नाही. किती वाढवावा याला उत्तम. तुम्ही पोहायला शिकला असलात ना, ते एका वेळेला बुडला आणि वर एकदम आला नाही तर श्वास कोणतो की नाही, तसं त्याची होतं. हा काळ वाढवणं म्हणजे प्राणायाम आहे.
चांगले चांगले लोक तास तास घर वाजवू शकतात. पाण्याखाली बुडून बसलंय, काही साधू लोक जातात ना आतमध्ये, साधूच कशाला, पुष्कळ युरोपियन लोक सुद्धा हे करू शकतात. पाण्याखाली गेले की अर्धा तास पाण्याखाली बसला, हा कुंभक आहे. हा कुंभक जर केला तर शरीरातल्या ज्या क्रिया आहेत, त्याला मेटाबॉलिझम असं म्हणतात, मला माहिती नाही ते काय, आम्ही शब्द शिकलो नुसता, पण शरीरातल्या ज्या क्रिया सगळ्या बरोबर चालतात त्यांचा जो समतोल आहे तो समतोल अधिक अधिक स्थिर व्हायला लागतो. त्यामुळे शरीराच्या क्रियावरती त्याचा ताबा होतो केवळ कुंभकाने. म्हणजे हा निरोधच आहे. पुन्हा योग हा चित्तवृत्ती निरोध हा. तेव्हा आपल्याला धारणेपर्यंत जायचंय बरं का, मनाला निरोध करायचा आहे. तर देहाचा निरोध केला आपण खरंच करू फार. डोळ्याच्या बाबतीमध्ये कान काय बंद करता येत नाहीत, पण डोळे बंद म्हणजे कसे, शांत जणू काही निजलेलं आहे अशा हलकेपणाने पापण्या झाकून काही जरी बाहेर झालं तरी न उघडता किती वेळ आपण करू शकता. हा प्रयोग करून बरं का. विशेषतः कुणी हाक मारली तरी मुद्दाम अशा वेळेला असं करावं, त्यांना हाक मारावी जोराने, वेळ बोलतात का पाहावं, वेळ झाकूनच ओढ देतो की नाही पाहावं. तर निरोध साधला की काही कोणतंही इंद्रिय जात नाहीये तिकडे, हा निरोधच आहे त्याचा. बरं का. समजा तुम्ही असे डोळे झाकून बसल्या जप करायला आणि बाहेर कोणीतरी बोलतंय तुमच्याविषयी, बरं का, तुमचं लक्ष जाईल का नाही, हो आपलं तर जाईल. काय म्हणतोय रेखाचं महाराज, किंवा गमतीनं सांगतो उद्या संपाय आणि रेडिओ बातमी चालली आहे, तर कान जातील की नाही, तुझे काय होणार आहे बुवा, जायचं की नाही ऑफिसला. म्हणजे हा निरोध दिसतो इतकं सोपा नाहीये. बरं अहो मी असं पाहिलंय, एक बहिरा मनुष्य, बहिरा म्हणजे फार नाही, म्हातारपणामुळे थोडं बहिरे पण आलेलं. तेव्हा दोन माणसं समोर त्यांच्या बोलत होती, बरं का, पाहिलेली गोष्ट. तर सहज त्याने असा हात केला, याच्याकडे म्हणून नव्हे, हा समोर होता, तिने बोलण्यामध्ये असा हात केला, याला वाटतं आपल्याविषयी बोलताय, लगेच कान द्यायला लागले, काय बोलताय. इतके आपल्याला इंद्रियाच्या अधीन व्हायची सवय आहे. का साधत नाही याचा विचार केलाय का आपण. याच्यामुळे इतके इंद्रियाचे अधीन. वासाचं तुम्हाला मी सांगितलंच नाही का, फार कठीण आहे बरं का. नाक आपलं खेचून न्यायचं आपल्याला, लगेच त्याची कल्पना येते त्या पदार्थाची याची, हा अंक चाललंय बरं का, नाही का. म्हणजे मग गेलंच की नाही तिथे, मग निरोध कसला आला. जिभेचं एक समजलं, प्रत्यक्ष जिभेवर आल्याशिवाय स्पर्शाचं, पण ही जी तीन आहेत ना, नाक, इयर नोज थ्रोट म्हणतात ना, तुझ्या पैकी कान डोळे आणखी खरं फार खेचून येतात. मग हा प्राणाचा प्राणायाम जो प्रकार आहे ते भानगडीत पडू नये, पण हा केवळ कुंभक करायला सोपं आहे आणि फार फायदेशीर आहे, अतिशय फायदेशीर आहे. आता पुढची पायरी आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये काय आहे, इंद्रिय आणि त्यांचे विषय यांना तोडलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की ते मन बुद्धीच्या मध्येच जात एकदम, इंद्रिय त्याच्यातच जातात, बाहेर जातच नाही. पण साधी गोष्ट आहे, आपण डोळे उघडून पाहतो आहोत आणि मन तिथे नाही, तर तो विषय आकलन होत नाही. आपण ऐकतो पण आत घेत नाही, कारण लक्ष नाही, हे आपण पाहतो. म्हणजे इंद्रिय विषयापासून वेगळी करण्याची शक्ती नाही, अनुभव नाही असं नाही. आपल्याला हुकमे पाहिजे. समोर चाललेलं असताना न पाहणं, गाणं चालले काय चाललेलं असताना न ऐकणं. अहो इतकं नव्हे, अहो त्या साधकाची पुढे अशी अवस्था आहे, तो खात असतो आणि चवीकडे लक्ष नसतं, इतकं मन त्याचं बाहेर. मी आपल्याला उदाहरण सांगितलं ना लोकमान्यांचं, काय स्वाभाविक धारण. अहो म्हणून हे मोठे असतात हो, हे जन्मातच घेऊन येतात लेखाची. याला काय झालं, ते जेवायला बसले, जेवण अर्ध झालं, पोरं जेवायला बसले आणि त्या आईला काय म्हणले, आईला आमटीला मीठ नाही. तेव्हा बायकोने विचारलं की आमटीला मीठ नाही म्हणतात, तर याने पुन्हा आमटे खाल्ली म्हणाले, हो बा मीठ नाही म्हणून. काय असतील मला सांगा.
तुमचं आमचं काय? अरे आधीच सिद्ध करायला लागतो. काय तुम्हाला एवढे दिवस स्वयंपाक करता आकला नाही, तुम्हाला मीठ नाही. ते नवऱ्याचे मंत्र मी सांगितले तुम्हाला. नाही काय आहे बघा. मग स्वाभाविकच आपल्याला शक्ती आहे ती. मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत की हे जे प्राण आणि अपान आहे, दी आउट गोईंग ब्रेथ अँड दी इन गोईंग ब्रेथ. युरोपियन साधू संतांनी याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे इंग्रजी शब्द मी सांगतो आपल्याला, हे त्यांनी सांगितलं नाही. ह्यांचा जो संगम आहे बरं का, कोॲलिशन असा शब्द वापरलेला आहे का साधू युरोपियन शब्द, त्यांचं मिलन जे आहे हे मिलन मध्यमेमध्ये घालायचं. मध्यमा काय आहे आपल्याकडे का अशी एक कल्पना आहे. ते एक व्ही जी रेळे म्हणून डॉक्टर होते कालेवाडीमध्ये, त्याने एक पुस्तक लिहिलं ते मिस्टिरियस कुंडलिनी म्हणून. बरं का, माणसामध्ये जी कुंडलिनी शक्ती आहे त्यांचं म्हणणं असं ती व्हेगस नर्व आहे. तुमच्या कमरेच्या इथे जी ती नर्व आहे ती व्हेगस नर्व म्हणजे कुंडलिनी. ही चूक गोष्ट आहे.